राज्य लीगल सर्विसेज अथॉरिटी विधि सेवा समिति कराड़, कोटा जूनियर कॉलेज ऑफ साइंस कराड़, लायंस क्लब कराड़ सिटी के संयुक्त विद्यमानाने जन जागृति शिविर का आयोजन किया गया। विषय पोक्सो एक्ट, ड्रग एब्यूज, सेक्सुअल हैरेसमेंट, मराठी भाषा संवर्धन दिन था। श्रीमती UL जोशी जिला न्यायाधीश 1, श्री D बीपतंगे जिला न्यायाधीश 2, श्रीमती PS भोसले, श्री M वही भागवत, एडवोकेट ST देसाई, एडवोकेट हरीश काये, एडवोकेट भरत मोहिते, श्री SD कुरहेकर, लायंस क्लब सिटी के अध्यक्ष मंजरी खुस्पे, लायन डॉक्टर महेश खुस्पे, लायन एडवोकेट सतीश पाटिल, रीजन बिनेट ऑफिसर विद्या मोरे, लायन शशिकांत पाटिल, लायन सदस्य, विद्यार्थी और स्टाफ उपस्थित थे। मराठी भाषेचा गौरव कसा झाला पाहिजे किंवा मराठी भाषेबद्दलचं काय विद्यार्थ्यांना सांगणं, त्याच्याबद्दलचं काय मार्गदर्शन करणं आणि नागरिक, सर्व नागरिक यांना भारतात जेवढे जेवढे कायदे आहेत ते सर्व कायदे ज्ञात आहेत, माहिती आहेत। देश लेवलवर राष्ट्रीय विधी समिती, राज्य लेवलवर राज्य विधी समिती, जिल्हास्तरीय समिती आणि तालुका विधी सेवा समिती, या समितीच्यातनं एक गठन केल्या आणि या गठन करून ठेवली आणि मराठी भाषेला एक उंची प्राप्त करून दिली की कवी कुसुम आडज, विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म प्रित्यर्थ त्याला एक सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकार मराठी भाषा गौरव दिन साजरं करतं। तर म्हणजे एक दिवस जरी तुम्ही असं तरी एखादा मुलगा किंवा मुलगी, दोन्ही त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी, त्याच्या विरुद्ध झालेला कोणताही सेक्शुअल असॉल्ट म्हणजे कोणताही लैंगिक अत्याचार हा पोक्सो कायदा देतो। 18 वर्षाखालचा मुलगा आणि मुलगी या दोघांनाही हा कायदा ऍप्लिकेबल आहे। चांगल्या गोष्टीला प्रसिद्धी फार कमी मिळते। ड्रग अब्यूज हे पुष्कळ वर्षापासून चाललेला आहे। नार्कोटिक ड्रग्स आणि NDPS हा कायदा देखील 1988-1989 मध्ये झालेला आहे। म्हणजे आपल्याकडे फार उशिरा झालाय। जसं काही इंटरनेट सबस्टॅन्टिव्ह बाय प्रॉडक्ट, सिंथेटिक ड्रग्स आहेत, केमिकल सॉल्ट टाकून केलेले ड्रग्स जे आपला मेंदू बाधित करतं, आपल्याला सामान्य निर्णय घेऊ देत नाही, आपण ऍडिक्ट होऊन जातो, असं म्हणजे ड्रग्स। आणि त्याच्या शिक्षा पण भयानक आहे। त्यामुळे ड्रग्स पासून दूर राहावं असं मी आपल्याला सर्वांना हे करतो। याचा प्रचार पण झाला पाहिजे। यामध्ये आता तुम्ही ऐकलं असेल MD नावाचं एक ड्रग आहे। जन सांगून तुम्ही अर्थात जनाला बाहेर पडाल, त्यामुळे तुम्ही एक भारताचा सुजाण नागरिक असाल, त्या देशाची भावी पिढी असाल आणि त्याच दृष्टीने तुम्हाला पाहिलं जाईल आणि तुमचं हे सगळं बालपण संपून जाईल। आणि समजा ते पुढे जर गेलं तर पोलीस स्टेशन मध्ये कशा प्रकारे या मुलींना ट्रीट केलं जातं? बऱ्याच मुली आहेत आणि असं दिसतंय की बऱ्याच वेळेस कॉलेजमध्ये किंवा आता मध्ये तर हायकोर्टाने डिस्ट्रिक्ट विलेज स्कूल my mental condition was not to commit that act किंवा मी हे ऍक्ट केलेलं नाही, त्याच्यावर बर्डन केलेलं आहे, रिव्हर्स बर्डन ज्याला आम्ही म्हणतो। त्याच्यामुळे त्या संकल्पना आता भोवरी देवीच्या केसमधल्या इविडन्सच्या संकल्पना आपल्याला इतकी नाही वापरता येईल, कायदा चेंज झालेला आहे। लाईव्ह लोकेशन जे आहे आता बऱ्याच स्कूलमध्ये ती प्रोव्हिजन केली आहे, तुमची बस कुठे आहे, मुलं कुठे आहे, कुठपर्यंत पोहोचले, त्यामुळे तुम्ही त्याचा आढावा घेऊ शकता। आणि जर तुमच्या असं लक्षात आलं की कुठल्या व्यक्तीकडून आपल्या मुलांवर अत्याचार होतो तर तुम्ही तसं ते रिपोर्ट करू शकता, जसं साहेबांनी सांगितलं। On the dais. My question is, right now we spoke about the physical crimes that are going on, like physical assault or abuse. What about the cyber assault that's going on? Because day by day such crimes are increasing, morphing the videos, photographs, or bullying through social medias, blackmailing through social medias, using the fake photos and videos. So what is the provision for that?
API चेक करू लागलो पाहिजे. म्हणजे असं नाही की एकदमच अडकलो काय आणि त्याचे पैसे, असं नाही. विद्यार्थी मित्रांनो आणि लायन बंधू भगिनींनो, आज मराठी भाषा दिनानिमित्त देखील आपण एक सुंदरचं भाषण भरत मोहिते सरांनी दिलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पोस्को ऍक्टच्या बद्दल काळे सरांनी आपल्याला व्यवस्थित माहिती दिली आणि मुलांनी ती ऐकून घेतली, त्याबद्दल मी काळे सरांचंही अत्यंत आभारी आहे. न्यायमूर्ती DB पतंगे सरांनी आपल्याला माहिती दिली आणि ड्रग्स पासून लांब राहावं याबाबत त्यांनी माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभारी आहे. न्यायाधीश वर्ग 1 माननीय श्रीमती जोशी मॅडम यांनी मुलांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत कसं सजग राहावं याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती द्यावं, मी त्यांचे अतिशय आभारी आहे. त्या लायन्स क्लबचे सर्व सदस्य यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी होण्याबद्दल सहकार्य केलं, याबद्दल मी कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने आभार मानतो. सर्व न्यायाधीशांचं मनपूर्वक आभार मानतो. आपण असेच वरचे वरील आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं ही विनंती करतो. धन्यवाद.